आयुष्याचा मार्ग दाखवणारे तथागत भगवान बुद्ध, घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांची आज आपण 134वी जयंती साजरा करण्यासाठी आज या साकेत बुद्ध विहारामध्ये मला आमंत्रित करण्यात आले. सर्वप्रथम साकेत बुद्ध विहाराचे अध्यक्ष माननीय म्हस्के सर व तसेच त्यांचे पदाधिकारी यांचं सर्वांचं मी थँक्यू म्हणते, कारण की फार सामाजिक आणि सांस्कृतिक व्यासपीठावर मी फार बोलले, मी प्रोफेशनल व्यासपीठावर फार बोललेली आहे. म्हणजे आतापर्यंत 72 पेक्षा जास्त कार्यक्रम मी राबवलेले, पण पहिल्यांदा असं होतंय की एका बुद्ध विहाराने मला आज एक गेस्ट म्हणून आमंत्रित केलेलं आहे. तर मला अतिशय आनंद होतोय की ते पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जयंती, म्हणजे हा माझ्या आयुष्यातला किती, अजून तर माझी सेवा भरपूर बाकी आहे, तो भाग वेगळा, पण जी पहिली गोष्ट असते माणूस तो कधीच विसरत नसतो. तर ही माझी जी पहिली वेळ आहे ती पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त, ते पण एका बुद्ध विहारामध्ये. मला असं वाटतं माझ्यावर लकी आज कोणीच नाही. जेव्हा मला आज आमंत्रित करण्यात आलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची ही 134वी जयंती आहे, मॅडम तुम्ही या, मी तेव्हापासून विचार करायला लागले की आपण काय बोललं पाहिजे, सध्या काय चालू आहे, शिक्षण व्यवस्था कुठे आहे, सामाजिक व्यवस्था कुठे आहे. आज मी इथे बघतेय सगळे मला बऱ्यापैकी सिनियर मंडळी भेटतात, पण मला थोडंसं दुर्दैव असं वाटतं की ते तरुण पिढी फार कमी प्रमाणात. मला अपेक्षा होती की आज तरुण पिढीने इथे येणं आणि हजेरी लावणं, कारण की हेच आपलं कल्चर, हीच आपली संस्कृती आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या भरपूर तत्वांवर किंवा त्यांच्या भरपूर विधानांवर मी सतत ऐकत असते, वाचत असते, पण मला त्यांचं एक विधान जे आहे, ज्या विधानाने माझं आयुष्य बदललं, आणि ते विधान असं आहे की कल्टिवेशन ऑफ माइंड इज द अल्टिमेट एम ऑफ ह्युमन एक्झिस्टन्स. म्हणजेच बुद्धिमत्तेचा विकास हेच मनुष्याच्या अस्तित्वाचे अंतिम ध्येय असले पाहिजे. मी जेव्हा पहिल्यांदा वाचलं तेव्हा मला कळालं नाही की खरे बाबासाहेब काय विचार करत असतील जेव्हा त्यांनी हा एक थॉट त्यांच्या मनात, एक विचार त्यांच्यामध्ये मांडला. तर मला तेव्हा कळालं की काय असू शकतो. जेव्हा मी बाबासाहेबांचं आत्मचरित्र वाचलं तेव्हा मला कळालं की आपल्या सगळ्यांना बुद्धी आहे, पण आतापर्यंत काय झालं की आपल्या समाजाने बऱ्याचदा काहीतरी पूर्वग्रहित, काहीतरी जुन्या रूढी परंपरा आतापर्यंत चालवत गेला. का? कारण की ते पूर्वी चालत होत्या म्हणून ते चालवत गेले. मग बाबासाहेबांचं हेच म्हणणं होतं की कल्टिवेशन ऑफ माइंड म्हणजे बुद्धिमत्तेचा विकास. प्रत्येकाला आपले विचार आहेत, या विचारानेच आपण हा समाज बदलू शकतो, आपले विचार बदलू शकतो. तर आपल्या विचारांवर कॉन्सन्ट्रेट करा. फोकस शुड बी ऑन युअर माइंड. आणि खरं सांगून याचाच परिवर्तन माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा झाला. मी सुरुवात माइंड पासून केली. इफ आय कल्टिवेट माय माइंड, the rest of the thing can be managed. म्हणून मी माझ्या शिक्षणावर लहानपणापासून, माझे वडील ह्याच विद्यापीठामध्ये शिकलेले आहेत आणि पण शिक्षणाचा जोर पहिल्यापासून आम्हाला दिला. अत्यंत स्ट्रिक्ट योगा वगैरे आहे. आनंदाची गोष्ट आहे की मी भरपूर व्यासपीठावर बोललेली आहे, पण आजच्या बोलताना थोडीशी अडकते, कारण की माझी जी पहिली गुरु आहे, माझी आई माझ्या समोर आहे आज, आणि तिच्या समोर हे भाषण करते. तर ही माझ्या घरात जर हे कल्चर नसलं असतं, जर माझे आई वडील बुद्धांच्या तत्वांना लीन झाले नसते, तर काय झालं असतं. कधी कधी आपल्याला थोडीशी उजळणी करावी लागते की बाबासाहेबांनी काय केलं. विचार करा की बाबासाहेबांनी काय नाही केलं. आज आपण जी 14 एप्रिल 2025 134वा वाढदिवस किंवा जयंती त्यांची साजरी करतोय, हा त्यांचा जो जीवन काळ आहे हा कसा गेलेला आहे. म्हणजे भीमराव आंबेडकर पासून ते महापुरुषांचा हा प्रवास इतका सोपा तर नाही. किती खडतर प्रवासातून बाबासाहेबांना ह्या जावं लागलं असेल हे कमवण्यासाठी, आणि अवघ्या वयाच्या 65 वर्षामध्ये त्यांनी एवढं मोठं कार्य करून ठेवलं. मला वाटतं वयाच्या 65व्या वर्षापर्यंत
हे खरंच बघण्याजोगे. म्हणजे बाबासाहेब एवढे विद्वान होते की ते काहीही करू शकत होते, पण ते एका अस्पृश्य समाजात जन्माला आले. तो अस्पृश्यतेचा डाग लागला आणि त्याच्यामध्ये त्या शिक्षणाने संवेदनशीलता आणली. जर मला एवढा त्रास होत असेल सुशिक्षित असून, तर जे शिक्षित नाहीये त्यांना किती त्रास होत असेल. तर समाजासाठी लढण्याचा त्यांनी जो ध्येय धरला आपल्या जीवनामध्ये, मला असं वाटतं आपण आज जे बसलोय, आपल्याकडे पद आहेत, गाड्या आहेत, बंगले आहेत, आपण आज तूप खातो, 2 टायमाच्या भाकरी आहेत, सगळे आयुष्याच्या ऐशो आरामात आज आपण जगतोय. हे कोणामुळे जगतोय? तर फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कारण की त्यांनी ते केलं नसतं तर आज आपण इथे असलो नसतो. विचार करा, बाबासाहेब नसले असते तर आज आपली काय हालत असली असते आणि आपली काय परिस्थिती असली असते. स्त्रियांची परिस्थिती काय असली असती. ज्या बाबासाहेबांनी कायदे मंत्री असताना तिथे आपला राजीनामा दिला होता फक्त स्त्रीच्या हक्कांसाठी. एवढा विचार का आला असेल बाबासाहेबांच्या मनामध्ये हा विचार? कारण की त्यांनी विचार केला की जी घरातली स्त्री आहे, सर्वात शोषित ती स्त्री आहे, गरिबीचे चटके तिलाच भोगावे लागतात. पूर्वी घरामध्ये शेवटी जेवणारी सुद्धा स्त्री होती, सगळ्या घरच्या कुटुंबाची जबाबदारी बघणारी सुद्धा स्त्रीच होती. मग बाबासाहेबांनी विचार केला की जर ह्या स्त्रीला मी वर आणलं आणि इक्वॅलिटी किंवा आपण त्यांना समान अधिकार दिले, तर विचार करा हा समाज कुठल्या कुठे चालला जाईल. यांना आपण सुशिक्षित केलं. व्हॉट अ थॉट. किती मोठा विचार आहे. बरं, त्यांनी विचार फक्त मुलींच्या शिक्षणाचा इथपर्यंत नाही केला. तिचं लग्न झालं असेल तर तिला पोरगी मिळण्यापासून तिला तिच्या माहेरच्या प्रॉपर्टीवर हक्क मिळण्यापासून या सगळ्या गोष्टींचा बाबासाहेबांनी विचार केला. त्यानंतर तिला शिक्षणामध्ये आरक्षण दिलं. ज्या आरक्षणाची मी स्वतः, मला असं वाटतं जे आरक्षण नसलं असतं तर मी आज इथे नसले असते. मी एमपीएससी टॉपर होते, म्हणजे 200 पैकी 153 मार्क मला 183 मार्क मला होते आणि मी ओपन कॅटेगरी मधून फाईट केलं. माझ्या जागेवरची जी एससी सीट जी होती ती रिकामी होती. मला आनंद हा गोष्टीचा झाला की मी जेवढा अभ्यास केला, मी जेवढं शिकले, मी तेवढं एका ओपन कॅटेगरीच्या लेवलच्या विद्यार्थ्यांसोबत फाईट करू शकले. आणि माझी जी राखीव जागा होती, राखीव जागा एका महिलेसाठी होती आणि नंतर जी नियुक्ती झाली तिथे एका महिलेलाच भेटली. त्या गोष्टीचा मला खूपच आनंद आहे. आणि ते पण माझ्या समाजातल्या महिलेला, मी तिला भेटायला सुद्धा गेले होते, तिला पुष्पगुच्छ घेऊन गेले की मला आज इतका आनंद होतोय. ती म्हणे मॅडम मला काही समजलं नाही, कशा बाबत तुम्ही माझ्याशी बोलत आहात आणि कसलं तुम्ही माझं कौतुक करत आहात. मी म्हणते बेटा, तुझी ही जी जागा आहे ना, ही जागा वन्स अपॉन अ टाइम माझी होती, पण ही जागा तुझ्यासाठी राखीव राहिली कारण की मी ओपन सीट फाईट केली. किती छोटासा एक विचार बाबासाहेबांनी आज कुठल्या कुठे नेलं. विचार करा, 134 वर्ष झाले. सगळं काही आजही आपण बाबासाहेबांना एवढं साजरी करतो, पण कुठे असं होत आहे की आपण बाबासाहेबांना नुसतं साजरं करतोय. त्यांची मूळ तत्व, त्यांनी दाखवलेल्या मार्गावर खरंच आपण चाललोय ना? खरंच आपण कुठे भरकटत तर नाही आहोत? या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये खूप जास्त मोबाईल, रील्स, खूप सारं फीड. आता बघा, मोबाईल याच्यावर जी सोशल मीडियावर इतकं सारं आहे, इतकं सारं कंटेंट आहे, इतका सारा डाटा आहे. नेमकं चांगला कोणचा आहे, वाईट कोणचा आहे, याचा आपल्याला अजूनही डिफरन्स करता येत नाही. पण मला असं वाटतं जे ज्ञान आपल्याला प्राप्त होतं ना, ते फक्त आणि फक्त पुस्तकाने होतं. पुस्तकांपासून आपण कुठेतरी लांब चालत चालतो. ज्या बाबासाहेबांनी 18 तास अभ्यास करून 23 पदव्या अवघ्या वयाच्या 65व्या वर्षापर्यंत कमवल्या. विचार करा त्यांचा अभ्यास किती गाढा असेल. डबल पीएचडी. इथे आम्ही एक पीएचडी करायला म्हटलं तर आम्हाला घाम फुटतो. आणि ती पण एका खट्टर प्रवासामध्ये की जिथे त्यांच्या विरुद्ध सगळे समाजाचे घटक
की हा अस्पृश्य आहे आणि याला कुठल्याच प्रकारची सवलत नाही भेटायला पाहिजे. बाबासाहेबांवर किती नाही ते प्रयत्न केले की जेणेकरून त्यांची जी ध्येय होतं त्याच्यापासून ते विचलित झाले पाहिजे. पण बाबासाहेबांनी ठरवलं की मी इतिहास घडवणार. हिंदू धर्मामध्ये राहून शक्य नव्हतं की हिंदू धर्माच्या लोकांचे विचार बदलता येते. बाबासाहेबांनी तर बरेच 10-15 वर्षाचा प्रयत्न सुद्धा केला की मी हिंदू धर्मात जन्माला आलो तर मी या हिंदू धर्मात राहून विचार परिवर्तन करण्याचा एक प्रयत्न करतो. पण बाबासाहेबांना कळलं की हिंदू धर्माला काही गरज नाही, आम्ही अस्पृश्य आहे आणि ते आम्हाला बाजूलाच ठेवतात. मग बाबासाहेबांनी विचार केला की या हिंदू धर्मामधून मी बाहेर पडलं पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला. असा धर्म स्वीकारला, तो धर्म स्वीकारण्यासाठी कितीतरी पंडित, कितीतरी लोक बाबासाहेबांसमोर आले की आमचा धर्म चांगला आहे बाबासाहेब, तुम्ही हा स्वीकारा. पण बाबासाहेब म्हटले की मला असा धर्म पाहिजे तो मानवतेच्या बेसवर, आधारावर, समानतेच्या आधारावर असला पाहिजे तरच मी तो धर्म स्वीकारेन. आणि शाळेत असताना निरुष्कर गुरुजींनी त्यांना एकदा 10वी पास झाल्यामुळे त्यांना एक बक्षीस दिलं होतं आणि ते बुद्ध चरित्र होतं. ते बुद्ध चरित्र बाबासाहेबांनी वाचलं होतं. तर बाबासाहेबांना कळालं की अरे बुद्धांच्या विचारांचा प्रसार आतापर्यंत भारतामध्ये एवढा झालेला नाही. कारण की आपण जर बघितलं ख्रिश्चन धर्मामधलं जे बायबल असतं हे एक डॉक्युमेंट त्या धर्माचं आहे. कुराण हे डॉक्युमेंट त्यांच्या धर्माचं आहे. पण बौद्ध धर्माचं डॉक्युमेंटेशन नव्हतं. ते डॉक्युमेंटेशन केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. बुद्ध आणि माझा धम्म हा स्वतः बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिला. त्यामुळे आज आपण हा जो धम्म आहे हा कोणामुळे बघतोय किंवा वाचतोय? फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी भरपूर कार्य केले. पण मला विशेषतः माझ्या नजरेमध्ये 4 असे महत्वाचे टप्पे होते जे की मला वाटले की हे थोडे रेव्होल्युशनरी होते, ऐतिहासिक होते. पहिले तर अस्पृश्यांसाठी लढणे. त्यांनी विचार केला की अस्पृश्यता घालवण्यासाठी आपल्याला समाजात काय करावं लागेल. तर त्यांनी 3 गोष्टींचा उल्लेख केला. पहिले तर अस्पृश्यता कशी जाऊ शकते? लग्न, आंतरजातीय विवाह केला तर, खानपान, एका सोबत आपण आपलं खानपान एक्सचेंज केलं तर, तिसरं आपण आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या सणासुदीमध्ये एकमेकांच्या घरी आलो तर ही दरी कुठेतरी मिटू शकते असं कुठेतरी बाबासाहेबांना वाटलं आणि अस्पृश्यता जी आहे ती कुठेतरी याचं उच्चाटन होण्यास मदत होऊ शकते. दुसरी गोष्ट बौद्ध धर्म स्वीकारणे. मी आता सांगितलं की बौद्ध धर्म स्वीकारणे कारण की हिंदू धर्मामध्ये राहून अस्पृश्यताचा नायनाट होऊ शकत नव्हता. आणि बाबासाहेबांनी म्हटलंच होतं की मी जरी हिंदू जातीमध्ये जन्माला आलो तरी मी मरणार हिंदू जातीमध्ये. म्हणून बाबासाहेबांनी हे ठरवलेलं होतं. म्हणून बौद्ध धर्म स्वीकारला आणि बाबासाहेबांचे सगळे अनुयायी झाले आणि आज त्या बौद्ध धर्माच्या शांततेच्या मार्गावर, प्रज्ञाशील करुणेच्या मार्गावर आपण सगळे चालतो. नंतर होतं हिंदू कोडवेल. 48% जी आज महिला जनता आहे, म्हणजे 709 मिलियन जी आपली भारताची पॉप्युलेशन आहे त्याच्यामध्ये 48% ही महिलांची पॉप्युलेशन. बाबासाहेबांनी ती उच्च वर्गाची महिला आहे की खालच्या कनिष्ठ वर्गाची महिला आहे असा विचार न करता तिच्या हक्कासाठी लढते. तेव्हा ते काय कायदे मंत्री होते. त्यांनी विचार केला की आपण महिलांना हक्क दिला की समाजामध्ये फार मोठं परिवर्तन घडून येईल. पण तेव्हा राजेंद्र प्रसाद जे राष्ट्रपती होते, वल्लभभाई पटेल, सरोजिनी नायडू, ते विचार करायचे की आमच्या जातीचे, हिंदू महिलांच्या जातीसाठी या अस्पृश्य व्यक्तीने का बरं विचार करावा. बाबासाहेबांनी तेव्हा राजीनामा दिला
मग पंडित जवाहरलाल नेहरू यांनी विचार केला की अरे बाबासाहेब म्हणतात त्याला काहीतरी तथ्य आहेत, पण याचं आपण थोडंसं विभाजन करूया. मग बाबासाहेब आंबेडकरांनी समिती बसवली. त्या समितीचे अध्यक्ष सुद्धा पंडित जवाहरलाल नेहरूंनी एक समिती बसवली. त्याचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यामध्ये आपली काही मतं मांडली आणि त्यांनी सांगितलं की स्त्री हक्कासाठी या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. तिचं शिक्षण, तिला तिच्या माहेरी असलेल्या प्रॉपर्टीवरचा अधिकार, तिला भेटणारी पोरगी, तिला भेटणारे समान शिक्षण, समान वेतन ही जिथे काम करत असेल, या अशा सगळ्या गोष्टींवर बाबासाहेबांनी लढले. आणि योगायोगाने आज आपण जे काही याची सर्वात मोठी मी स्वतः जी आहे ते अनुभवते, इक्वल वेजेस फॉर ऑल. नंतर बाबासाहेबांनी अजून काय केलं, आता आपण नवीनच आम्ही NEP म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, राष्ट्र शैक्षणिक धोरण जे आहे 2020, जे आता नुकतंच इम्प्लिमेंट झालंय, हा अप्रोच बाबासाहेब आंबेडकरांनी खूप पूर्वीच सांगितला होता. समावेशन, इन्क्लुजन आपण ज्याला म्हणतो, डायव्हर्सिटी, विविधता. आपल्याला स्त्री आणि पुरुष किंवा ह्याच दोन जेंडर्स माहितीये, पण तृतीयपंथी सुद्धा आहेत. अजूनही भरपूर जेंडर्स आहेत. 7 जेंडर्स आहेत. मला माहित नाही किती जणांना माहिती आहे, पण असे 7 जेंडर्स आहेत. योगायोगाने गेल्या वर्षी प्रधानमंत्री उच्च शिक्षण योजनेच्या अंतर्गत हा प्रोजेक्ट मला देण्यात आला आणि सांगायला खूप आनंद होतो की जे ट्रान्सजेंडर असतात, तृतीयपंथी असतात, त्या तृतीय पंथासाठी टेक्निकल एज्युकेशन 10 कोटी तंत्र शिक्षण यांनी ऑटोमेशन आणि PLC लॅब साठी धाराशिव म्हणजे उस्मानाबाद इथे आपल्याला दिलेलं आहे. आणि भारतामध्ये फक्त 30 संस्थांना दिलं आणि त्याचे प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर मी होते. योगायोगाने जेव्हा हा प्रोजेक्ट आला त्याच्यामध्ये कोणीच इंटरेस्टेड नव्हतं, पण मी त्याचा बेस वाचला की डायव्हर्सिटी आणि इन्क्लुजन. मला तेव्हाच कळालं की दिस इज द कॉन्स्टिट्युशनल राईट. आणि हा कुठे ना कुठेतरी फार संवेदनशील विषय, कितीतरी लोकांना याच्यामध्ये फार लाभ होणार आहे. आणि माझा कल जास्त करून स्त्रियांकडे होता. म्हणजे नुसतंच मशीन चालवायचं एवढंच नाही, पण मी त्यांना कराटे क्लास पासून, शिवण कामापासून त्याच्यामध्ये मी कोर्सेस इन्क्लूड केलेत. आणि नुकतंच आता मला वाटतं माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आम्हाला ती जी पारितोषिक आहे, जे की पूर्ण भारत देशामधून 30 संस्थांना भेटलेले आहे, त्याच्यामध्ये आपली धाराशिवची जी संस्था आहे त्याची प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर मी आहे. हे लवकरच आम्हाला भेटणार. आणि त्याचं जे प्रेझेंटेशन होतं ते मी तयार केलं होतं. तर आमचे जे डायरेक्टर होते डॉक्टर मोहितकर सर, त्यांनी एवढं अप्रिशिएट केलं की एवढा सखोल विचार समाजाबद्दल कोण करू शकतो. जेव्हा त्यांनी आमचे जॉईंट डायरेक्टर श्री नागदेवी सरांना विचारलं तर ते म्हणे आमच्याकडे एक मॅडम आहे, त्यांनी हे प्रेझेंटेशन तयार केलं. आणि आज ते 10 कोटीचं प्रोजेक्ट लवकरच उभारतंय. म्हणजे तिथे मुलींना हॉस्टेल पासून तृतीय पंथांना सेपरेट राहण्याची सोय पासून आपण सगळं प्रोव्हाइड करतो. कन्स्ट्रक्शन चालू झालेलं आहे. आणि मला खूप आनंद होतो की माझ्या डोळ्यासमोर असंही काहीतरी घडू शकतं आणि माझ्याकडून काहीतरी चांगलं घडू शकेल. हे फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या दिलेल्या शिकवणीमुळे, कल्याणकारी विचारांमुळेच शक्य आहे. पण बाबासाहेबांनी जेव्हा एवढं सगळं आपल्यासाठी केलं, कुठेच बाबासाहेबांनी असं म्हटलेलं नाहीये की मी एवढं सगळं केलं तर तुम्ही पण असं करा. असं कुठे लिहिलंय बाबासाहेबांनी? नाही. की मी तर समाजासाठी खूप केलं, पूर्ण कुटुंब त्यागलं, त्यांची मुलं वाढली, पण बाबासाहेबांनी त्यांचं ध्येय सोडलं नाही. त्यांनी कुठेच असं लिहिलं नाही की मी समाजासाठी एवढं केलंय तर तुम्ही माझ्यासाठी असं करा. पण आता त्यांनी आपल्यासाठी एवढं केल्यानंतर आपल्या काहीतरी जबाबदाऱ्या आहेत. मी बऱ्याच लोकांना अशी कधी कधी बघते आणि थोडस नवल वाटतं मला. उच्च शिक्षित होतात पण त्यांना गिव्हिंग बॅक हा प्रकार जमत नाही. जर माझं शिक्षण
समाजासाठी उपयोगी नसलं तर ते शिक्षण काय कामाचं? माझ्या शिक्षणामुळे 2 गरजवंत लोकांचा जर फायदा होत नसेल ते शिक्षण काय कामाचं? ते नॉलेज काय कामाचं किंवा ते ज्ञान काय कामाचं? आपल्याला बाबासाहेबांनी एक कन्सेप्ट सांगितली, पेइंग बॅक टू द सोसायटी. मी वर्ल्डच्या 4 ग्रुपमध्ये आहे, इंटरनॅशनल ग्रुपमध्ये. एक लंडनला आहे, एक US ला आहे, एक UK ला आहे, एक आयर्लंडला आहे. याच्यामध्ये त्या ठिकाणी जेवढे भंतीजी आहेत त्यांच्याशी सगळ्यांशी माझं कनेक्शन. योगाने त्या संधीचा इतका चांगला फायदा झाला की आतापर्यंत माझ्या हातून किमान 13 विद्यार्थी परदेशात शिकायला गेले विथ स्कॉलरशिप. मी तेव्हा असं कधीच विचार केला नाही की अरे हे गेले आणि या लोकांनी पोरांनी मला फोनच केला नाही. हे पोरं फक्त जाताना त्या विद्यार्थ्यांना मी एवढंच सांगितलं, बेटा तुझं कल्याण झालंय, पण आता तुझी नैतिक जबाबदारी आहे की तू सुद्धा पुढच्या पिढीचं काहीतरी भलं कर. म्हणून मी त्या विद्यार्थ्यांचे व्हॉट्सअप ग्रुप तयार केले. ते तिथे काय काय अभ्यास करतात, कुठल्या कुठल्या विषयांना फेस करतात, आणि जे आता पाठीमागून येणारी जी बॅच आहे किंवा जी पुढची पिढी आहे, मी त्यांना सांगत राहते की अरे आंतरराष्ट्रीय पातळीवर अशा गोष्टी चालू आहेत, आपल्याला त्याच्यावर लक्ष द्यावं लागेल. कारण की आपल्या मुलांना ती अपॉर्च्युनिटी भेटत नाही. ती अपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करायचा थोडासा माझा प्रयत्न आहे. याच्यासाठी मला लंडनमध्ये फार मोठा आपलं बुद्ध विहार सध्या चालू आहे. तिथल्या भंतीजींनी पण मला सांगितलं की सीमा, यू कम डाऊन अँड यू वर्क इन लंडन. मला एवढी चांगली अपॉर्च्युनिटी होती की त्यांनी मला सांगितलं की तुला घरापासून सगळं काही देतो, तुला पाहिजे काय? मी एवढंच म्हटलं, भंतीजी तिथल्यापेक्षा माझी इथे जास्त गरज आहे, कारण की इथे मला भरभरून देता येईल. माझ्या मायदेशी मला राहायचंय. आणि जेव्हा मला वाटलं मी पुढे भविष्यामध्ये पुरेपूर प्रयत्न करेल की येण्याचा आणि माझ्याकडून जेवढं काही देण्यात येईल तेवढं देण्याचा मी प्रयत्न करते. मी तंत्र शिक्षण विभागामध्ये असताना आमच्याकडे फॉरेन स्कॉलरशिप असते जी की ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी असते. ती सुद्धा विद्यार्थ्यांना माहिती नव्हती. मी त्याचा प्रचार चालू केला, त्याचे सेमिनार चालू केले. विद्यार्थ्यांना आता माहिती नाहीये की किती स्कॉलरशिप चालू आहे. मला नाही वाटत इथे कोणी बसलेलं आहे की सध्या आपली फॉरेन स्कॉलरशिप आहे जे की SC ST कॅटेगरीसाठी त्याचे ऍप्लिकेशन फॉर्म चालू झालेले आहे. वर्षातून 2दा निघतात. माहिती आहे किती जणांना माहिती? इथे हार्डली 1 किंवा 2 जणांना माहिती असेल तर असेल, पण हे कोणालाच माहित नाही की आपल्याकडे कुठल्या प्रकारच्या स्कॉलरशिप असतात. फुल्ली फंडेड स्कॉलरशिप असतात. फक्त आपण या भीतीने की अरे माझी हिंमत नाही होते आणि माझ्याकडे एवढे पैसे नाही. आणि या गोष्टीशी मी का कनेक्टेड आहे? कारण की मी इंजिनिअरिंग 2004 ला जेव्हा पास आउट झाले तेव्हा मी GRE दिली होती. आणि मी GRE दिल्यानंतर तेव्हा 1500 पैकी मला 1223 एवढे मार्क मिळाले होते. आणि मला ओहायो युनिव्हर्सिटी युनायटेड स्टेट ही भेटली सुद्धा होती. पण तिथे मॉर्गेज मध्ये तुम्हाला प्रॉपर्टी दाखवावं लागते. माझे वडील लहानपणी गेल्यामुळे आमची घरची परिस्थिती फार बेताची होती. 10 लाख एवढे सिक्युरिटी डिपॉझिट दाखवणं शक्य नव्हतं. आमचं घरच 2-3 लाखाचं होतं. मी तेव्हा विचार केला की अरे आपल्याला कोणीतरी मार्गदर्शन करणार नाही. मग जेव्हा मी ह्या पदावर आले तेव्हा मी विचार केला की मी काम काय करेल ते माहित नाही, पण मी मार्गदर्शन मात्र नक्की करणार. म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये मॅक्सिमम लोक मार्गदर्शनासाठीच येतात. लोंढे सर इथे बसलेले, कदम सर इथे बसलेले, मोकळे सर पण इथे बसलेले आहेत. आम्ही एकाच विभागात आहे. तर सरांनाही माहिती की माझा अर्धा अधिक वेळ हा फक्त मार्गदर्शन करण्यामध्ये जातो. आणि जे समाधान मला प्राप्त होतं त्या पगारापेक्षा मी काय करते त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळंच आहे. कालच माझ्या एका विद्यार्थ्याचा आयर्लंड मधून रात्री फोन आला की मॅडम मला अजून एक स्कॉलरशिप इथे मिळाली आहे, तुम्ही कधीतरी आयर्लंडला या. मी फक्त एवढंच म्हटलं की तू शिक आणि दुसऱ्यांना प्रेरित कर. बाबासाहेबांच्या विचाराने आपण खूप प्रेरित होऊन जातो. आज 14 एप्रिल आहे. सगळ्यांच्या अंगात एक वेगळा जोम आहे, एक एनर्जी आहे, एक वेगळी लाट आहे. उद्या काय? व्हॉट अबाउट टुमॉरो? आपण पुन्हा जैसे ते त्या लेवलवर येऊन जातो. मग प्रभावित होणे आणि प्रेरित होणे या गोष्टींमध्ये आपल्याला फरक करावा लागेल.
आज आपल्या भावना एकदम इतक्या वरच्या पातळीला आहेत की नंतर आपण दुसऱ्या दिवशी बाबासाहेबांची शिकवणी विसरून जातो आणि पुन्हा आपल्या त्याच पट्ट्याला सुरू होऊन जातो. खरंच बाबासाहेब हे अपेक्षित करत होते का? नाही. बाबासाहेबांना काय हवा होता? प्रगतिशील समाज, प्रज्ञाशील तरुणा, अष्टांगिक मार्गाचं पालन करणारा समाज, स्वतःच्या हक्कासाठी लढणारा समाज, कोणापुढे न झुकणारा समाज. हेच बाबासाहेब आंबेडकरांनी कुठेतरी अपेक्षित केलं होतं. पण कधी कधी माझं मन दुखतं की आपण भरकटलोय, एस्पेशली तरुण पिढी. 18 तास अभ्यास करणारे बाबासाहेब आंबेडकर कुठे राहिले ना, 18 तास मोबाईलवर राहणारे आजकालची मुलं कुठे राहिली? शोकांतिक आहे. एक प्रकारचं व्यसन मुलांना लागलेलं आहे. म्हणून याच्यामध्ये सर्वात मोठं जे योगदान असतं हे अशा बुद्धविहारांचं असतं की आपण प्रत्येक संध्याकाळी आपल्या कुटुंबासोबत, आपल्या मुलांसोबत येऊन इथे धम्म विचार मांडले तर मुलांच्या विचारांमध्ये ते परिवर्तन होतं. कारण की आपल्याला सवय लावून घ्यावं लागतं आणि दुर्दैवाने चांगल्या सवय लावण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. वाईट सवय लावण्यासाठी कुठलेच कष्ट घ्यावे लागत नाही. सकाळी 5 वाजता उठायचं म्हटलं कष्ट आहे. पण कुठली वाईट सवय लावून घेण्यासाठी कुठलेच कष्ट नाही, सहज करून टाकतो. म्हणून आजकालची तरुण पिढीला या धम्म विचारांची सातत्याने इतकी गरज आहे की मुलांच्या हातात मोबाईल नसले की हात थरथर कापतात मुलांचे. ऍडव्हर्टाईज बघितल्याशिवाय मुलं जेवत नाही आजकालचे. हा खरं प्रकार. वाचन संस्कृती कमी झालेली आहे. मी जेव्हा वर्गामध्ये शिकवते तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्याला एक पुस्तक देते. माझ्याकडे माझा एक कपाट आहे, एक लायब्ररी, मी मिनी लायब्ररी बनवून ठेवलेली आणि प्रत्येक विद्यार्थ्याने फ्री ऑफ कॉस्ट ते पुस्तक आहेत. सगळे पुस्तकं मी विकत घेतलेले आहेत, ते कुठले शासनाचे नाही. आणि विद्यार्थ्यांनी त्याच्यामधून एक पुस्तक घ्यायचं आणि पुढच्या आठवड्यात त्या पुस्तकामधून तुम्ही काय बोध घेतला, पानभर लिहून आणा, वाचून दाखवा, पण बोला. कारण की बऱ्याचदा असं होतं की व्यासपीठ आपल्याला भेटत नाही आणि नंतर याचा त्रास आपल्याला व्हायला लागतो की अरे मागच्या आपण काही वर्ष जी शाळेमध्ये कॉलेजमध्ये वाया घातली तिथे आपण जर थोडीशी डेअरिंग केली असती तर आज आपल्याला हे दिवस बघायला भेटते. आमच्याकडे ट्रेनिंग प्लेसमेंट एक डिपार्टमेंट असतं. त्या डिपार्टमेंटमध्ये विद्यार्थ्यांची इंटरव्ह्यू होत असतात. जेवढे इंटरव्ह्यू घेणारे ऑफिसर्स असतात ते एकच सांगतात, मॅडम या मुलांचं ना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच नाही हो. बरं, मार्क या विद्यार्थ्यांना 95, 96, 98 एवढी मार्क आहेत, पण विद्यार्थ्यांना बोलता येत नाही, व्यक्त होता येत नाही. तर ही संस्कृती मला वाटतं प्रत्येक घराघरामध्ये आपण रुजवली पाहिजे. वाचन संस्कृती. रोज एक पान का होईना, 2 पान का होईना वाचत चला. मुलांना सांगा की बेटा मला हे वाचून दाखव. याचं आत्मचरित्र वाचायला सांगा. कुठलंही पुस्तक घ्या. बाबासाहेबांचे विचार जर आपल्याला टिकवायचे असतील तर आपल्याला खूप फाईट करणं आहे. सध्याचा जो काळ आहे तो फार बिकट आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता माहिती असेल. म्हणजे आता काही दिवसानंतर आपल्याला सगळे रोबोटच दिसतील इथे सगळं काम करताना आणि सर्वात जास्त बेरोजगारी वाढणार आहे. आणि बेरोजगार वर्ग होणार आहे जो खालचा वर्ग आहे, ज्याने शिक्षणाची इक्वल ऑपॉर्च्युनिटी आतापर्यंत घेतलेली नाहीये. शासकीय सेवेमध्ये नोकऱ्या फार कमी येत आहेत, कपात जास्त सुरू झाली आहे, पद लॅब्स होणं सुरू झालेले आहेत, मर्जिंग सुरू झालेलं आहे. सध्याची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. मी जेव्हा विचार करते की पुढील येणारे 10 वर्ष हे किती चॅलेंजिंग असतील आपल्यासाठी. वर्ग 4 म्हणून प्रमोट होणारा क्लर्कला साधं लिहिता येत नाही, तो कम्प्युटर काय चालवणार. म्हणून बाबासाहेब म्हटलेले आहेत की शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा. शिकत राहा. हा विचार नका करू की माझं एवढं वय झालं, तेवढं वय झालं, हे झालं, ते झालं. शिका. शिकणं कधीही वाया जात नाही.
तुम्हाला विश्वास बसणार नाही, मी आठवड्यातून 8 ते 10 कोर्सेस अशी कुठले पण करून ठेवते. कारण की मला 2 तरी गोष्टी माझ्या कानावर काहीतरी नवीन ऐकायला भेटल्या किंवा शिकायला भेटल्या, मला त्याचा फार आनंद आहे. पण आपल्याला काय असं वाटतं, आपणच आपली एक व्हॅलिडिटी पिरियड ठरवून ठेवतो की नाही आता बस झालं, हे चुकीचं आहे. आणि इथून पुढे रिटायरमेंट हा प्रकारच नसणार. कारण की आता तुम्हाला तुमच्यासाठी येणारी पिढी उच्चभू शिक्षित होतीये, मुलं शिकून बाहेर परदेशात आहे, आई वडील इकडे आहे. रिटायरमेंट कसं घेणार, कुठून घेणार? घेऊ शकता रिटायरमेंट? कोण सांभाळ करणार? स्वतःचा सांभाळ स्वतःच करायचंय. तो आता कुठली रिटायरमेंट एज राहिलेली नाही. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग याच्यासारख्या जेव्हा आधुनिक तंत्रज्ञान जेव्हा आपल्या समोर उभे राहिले, फार मोठा गहन प्रश्न आहे. याच्यासाठी IIT खरगपूरचे डॉक्टर जयंत रामटेके, कोविडच्या काळामध्ये आमची ओळख अशीच एका ग्रुपवर झाली. योगायोगाने त्या व्यक्तीने काय केलेलं आहे की हे जेवढे पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगचे कोर्सेस आहेत, या कोर्स जर तुम्ही बघितलं याची किंमत 5-5 लाख आहे. तुम्ही पुणे मुंबई सारख्या ठिकाणी जर गेलात तर याची किंमत 5-5 लाख आहे. ही व्यक्ती अवघ्या 30,000 मध्ये आपल्याला शिकवते. किती? 30,000 मध्ये. आणि आपल्या समाजाचं ते इतकं छान स्वरूपात काम करताय. आतापर्यंत मी किमान माझ्या 25 ते 30 विद्यार्थ्यांना त्यांच्याकडे शिकवायला पाठवलेले आहे. ते त्याचं फीसचं दबाव सुद्धा नाहीये. मी अजूनही इथे बसलेले जेवढे लोक आहेत त्यांना करते की तुमची पण मुलं असतील तर मला सांगा की मॅडम हे मुलं आहेत, यांना शिकायचंय, यांना नवीन तंत्रज्ञान जे काय आहे त्याच्याशी थोडीशी विचारांची सांगड घालून द्या, म्हणजे जेणेकरून यांचं जे ऍटिट्यूड आहे आणि ऍप्टिट्यूड आहे हा डेव्हलप झाला पाहिजे. बऱ्याचदा MCDच्या डायरेक्टर सुसे मॅडम माझ्याकडे येतात. उद्योजक बनण्यासाठी त्यांचा सेपरेट फंडिंग आहे आपल्याकडे गव्हर्नमेंटकडे. ते येतात आणि म्हणतात मॅडम माझ्याकडे 30 कोटी पडलेले आहेत आणि एकही SC कॅटेगरीची महिला मला मिळत नाहीये. मी फंड द्यायला सगळं काही तयार आहे, पण कोणी पण याचा फायदा घ्यावा किंवा लोकांपर्यंत या योजना पोहोचत नाही. मग 2 वर्षापूर्वी आम्ही दोघींनी एक उपक्रम राबवला होता की आमचे जे विद्यार्थी आहे, आम्ही त्या विद्यार्थ्यांचा एक पालक मेळावा ठेवला होता, ज्याच्यामध्ये फक्त पालकच होते. आणि आया कंपल्सरी बोलवल्या होत्या, आम्ही त्याच्यामध्ये इन्व्हाइट केलेल्या होत्या की आयांनी येऊन आपल्याला या कार्यक्रमात हजेरी लावली. तेव्हा आम्ही त्याचा प्रचार सुरू केला. 4 महिला उद्योजक आज या छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्या फार लिडिंग पोझिशनला आहे. सांगायला खूप आनंद होतो. पण एक छोटीशी गोष्ट, आज त्या 4 उद्योजकांमध्ये त्यांच्या अंडर काम करणाऱ्या 30 महिला आहेत. विचार करा हा वेल कसा वाढत चाललाय. म्हणून आपण सतत प्रयत्न केले पाहिजे. बाबासाहेबांनी आपल्याला खूप दिलेले, मी तर म्हणते मर्यादेपेक्षाही खूप दिलेले आहे आपल्याला. फक्त आपल्याला याचा उपभोग घेता आला पाहिजे. बाबासाहेबांच्या तत्वांवर आपण चाललं पाहिजे. आणि मला वाटतं आजच्या दिवशी त्यांना तीच एक आदरांजली असेल की बाबासाहेब, आम्ही वचन देतो की कुठे पण तुमचा अपमान होणार नाही आणि तुम्ही दिलेल्या शिकवणीवर आम्ही सगळे चालू. मला वाटतं याच्या पलीकडे दुसरी जयंती साजरी होऊ शकत नाही. एवढंच पुरेसं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. तर कार्यक्रमाच्या शेवटी मी सर्वप्रथम मस्के साहेब व सगळे साकेत बुद्ध विहाराचे जेवढे पदाधिकारी आहेत त्यांचे मनापासून आभारी आहे की त्यांनी मला आज या व्यासपीठावर बोलवलं. आणि गेल्या 15-20 मिनिटापासून तुम्ही एवढे सर्वजण एवढं शांततेत माझं ऐकून घेताय. अत्यंत आनंद होतोय. तुम्ही कधीही मला भेटू शकता. माझा फोन नंबर मी तुम्हाला देऊन जाईल. तुम्हाला कधीही वाटलं की आपण शिकावं, काहीतरी नवीन उपक्रम तुमच्या मनामध्ये असेल, विचारांमध्ये असेल, काहीतरी एकत्रित मिळून आपण समाजासाठी काही करू शकू, असाही विचार तुमच्या मनात येत असेल तर नक्कीच आपण एकमेकांना संपर्क साधूया.
पुनश्च एकदा आपले सर्वांची मी आभार मानते. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. आपण आज आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कर्तृत्व, शिक्षणाची ताकद आणि आज रोजी उपासकाची बुद्ध विहारामध्ये येण्याची गरज, हा सर्वांगीण विचार आम्हाला सांगितला. साकेत बुद्ध विहार समितीच्या वतीने मी आपल्या मनापासून आभार मानतो. समुद्राची करुणी शाही, आभाळाचा करुणी कागद, तुझं कर्तृत्व तरी लिहिता येणार नाही बाबासाहेब, अशा प्रकारे एका गायकानं लिहिलेलं आहे. त्याचप्रमाणे ज्ञान एक अशी शक्ती आहे, ज्ञान अशी एक ज्योति है जो दुनिया का कोई भी व्यक्ति उसे बुझा नहीं सकता. ज्ञानाची ताकद, ज्ञानाची तुमची वाट कोणीच थांबवू शकणार नाही. असं हे अद्वितीय स्वरूपाची भेट बाबासाहेब आंबेडकर आपल्याला दिलेली आहे. असे मौलिक विचार आज आपल्याला पाहुण्या सीमाताई बोर्डे यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आजच्या ह्या पाहुण्या झुंजार आहेत. शिक्षणामध्ये एक एक पद ते आपले गाठत आहेत, शिखर गाठत आहेत. असं हे झुंजार व्यक्तिमत्व घडवणारे आई सुद्धा आज आपल्या विहारामध्ये आलेले आहेत. मी आईला विनंती करतो की आपल्या विचार मंचावर पुढे यावा आणि ज्या ओळखता मॅडम आहेत त्यांना विनंती करतो की आपण या प्रमुख पाहुण्या सीमाताई बोर्डे यांची आई यांचं पुष्पहार देऊन स्वागत करावं. आईला विनंती करतो की आपण या विचार मंचावर यावं आणि आमच्या सत्काराचा स्वीकार करावा.